नाही प्लीज, मयुरी चेहरा बारीक करत बोलते. नाही, उठ पटकन आणि चल. अनय बोलतो तसं मयुरी जरासा चिडून बेडवरून उठते आणि तणतणत रूम बाहेर निघून गेली. आता पुढे अनयही तिच्या मागे गेला. मयुरी जाऊन तिच्या चेअरवर बसली. अनयने तिच्यासाठी प्लेटमध्ये खिचडी आणून तिच्यासमोर ठेवली आणि स्वतः पुन्हा तिच्यासमोरच्या खुर्चीवर लॅपटॉप घेऊन बसला. तुला जेवायचं नाही आहे का? त्याने स्वतःसाठी जेवायला नाही घेतलं हे पाहून मयुरी बोलते. नाही, मी नंतर जेवण करेल, माझं काम चालू आहे. लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत बोलतो. मयुरी त्याला काहीच बोलत नाही, पण ती तशीच बसून राहते. काय झालं, घे ना खाऊन. अनय तिने अजून एकही घास खाल्ला नाहीये हे पाहून बोलतो. तू जेवणार असशील तरच मी खाते, ती त्याच्याकडे पाहत बोलते. मी म्हणालो ना, माझं एवढं काम झालं की मी करतो जेवण, तू घे खाऊन, तुला औषध पण घ्यायची. तो बोलत तिच्याकडे पाहतो तर तिने दोन्ही कानांवर हात ठेवलेले असतात, जेणेकरून त्याचं बोलणं तिला ऐकू येणार नाही. मयुरी, तो तिच्या कानावरचा हात काढण्याचा प्रयत्न करत बोलतो. नाही, मला काहीच ऐकायचं नाही आहे. तू जेवणार असशील तरच मी जेवण करेल. मला कसं झोपेतून उठून आणलं? ती कानावर असलेले तिचे हात तसेच ठेवत आणि मान लेफ्ट टू राईट नाही अशी हलवत बोलते. ठीक आहे, करतो मी, पण तू जेव, मी आणतो माझ्यासाठी जेवण, म्हणत तो किचनमध्ये जातो. तो किचनमध्ये गेला हे पाहून ती कानावरचे हात काढते आणि जेवायला सुरुवात करते. अनयही त्याच्यासाठी एका प्लेटीत थोडीशी खिचडी आणतो आणि तिच्यासमोरच बसतो. मयुरी तिची खिचडी खाण्यात बिझी असते. तिला खरंच झोपेमुळं जाणवलं नव्हतं, पण कडकडून भूक लागली होती. अनय मात्र जेवायच्या नावाखाली बस तिला खिचडी खाताना पाहत असतो. डोळ्यांवर झोपेचा अंमल असला तरी ती भूक लागल्याने जेवत होती. तिला तसं जेवताना पाहून त्याला ती खूप क्यूट वाटत होती आणि तिचं हसूही येत होतं. तिचं खाऊन झालं तसं ती रूममध्ये जाण्यासाठी उठते. मयुरी, माझं खाऊन होईपर्यंत थांब ना. ती जाते हे पाहून तो बोलतो. अनय, मला झोप येते, ती आळस देत बोलते. मयुरी प्लीज, मी तुझ्यामुळे बसलेलो ना जेवायला, तो अगदीच बारीक तोंड करत बोलतो. ते पाहून तिला नाही म्हणताच येत नाही. ती परत खुर्चीवर बसून घेते. ती बसली हे पाहून अनयही मनातले मनात खुश होतो, पण तो तिच्याकडं पाहत खूप दमाने जेवत असतो. कदाचित एक घास 32 वेळा चावत असेल. मयुरी मात्र बसल्या बसल्या डुलक्या घ्यायला लागली होती आणि शेवटी तिने तिथेच डायनिंग टेबलवर मान टाकली. ती तिथेच झोपून गेली. तिला झोपलेलं पाहून अनयने त्याचं पटकन आवरलं आणि तिच्याजवळ आला तर ती खरंच खूप गाढ झोपली होती. त्याने तिला आवाज दिला, पण ती जागची हलली नाही. त्याला काय करावं तेच सुचेना. बरं, तिला तसंच झोपू द्यावं तर नंतर तिचं सगळं अंग दुखलं असतं. त्याने तसंच तिला उचललं आणि त्यांच्या रूममध्ये नेऊन बेडवर झोपवलं. तिच्यावर पांघरून घातलं. एकदा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि एकदा तिच्या डोक्यावरून हात फिरून रूम बाहेर निघून गेला. रूम बाहेर येऊन त्याने डायनिंग टेबलवरचा पसारा आवरला आणि पुन्हा त्याचा लॅपटॉप घेऊन काम करत बसला. अनयचा वेळ कामात कसा गेला त्याला समजलेच नाही. 2 ऑफिसचं काम करायचं असल्याने त्याच्यावर भरपूर लोड आला होता. तरी त्याने बाकीची काम आयुषला करायला लावली होती, तेही त्याच्या सेफ्टीची पूर्ण काळजी घेऊन. संध्याकाळी आयुष घरी आला. त्याने त्याच्या जवळच्या कीने दरवाजा उघडला. तो आत हॉलमध्ये आला तर सगळ्या हॉलमध्ये अंधार होता. त्याने अंधारात चाच पडत हॉलचे लाईट्स लावले. त्याने सगळीकडे नजर फिरवली तर हॉलमधल्या सोफ्यावर अनय झोपलेला होता. समोरच्या टेबलावर फाईलचा पसारा आणि चालू लॅपटॉप होता. आयुष अनयच्या जवळ गेला. त्याने तिथेच बाजूला त्याची बॅग ठेवली आणि आवाज न करता समोरचा फाईलचा पसारा आवरायला लागला. सगळं आवरून त्याने लॅपटॉप ऑफ करून तो त्याच्या बॅगमध्ये ठेवून दिला. त्याने अनयकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरून कळत होतं की तो किती थकला आहे. त्याने एकदा अनयच्या केसातून हात फिरवला आणि स्वतःशीच बोलायला लागला. खूप केलंस रे दादा तू आतापर्यंत माझ्यासाठी. आता स्वतःसाठी करायची वेळ आली आहे. माझ्यासाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचं विसरून गेलास. माझ्यासाठी माझे आईबाबा झालास.
माझी प्रत्येक गरज पूर्ण केलीस, पण आता खूप झालं. तू आणि वहिनीने खूप काही सहन केलं. बस, आता मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय, म्हणून मी जमेल तितकं ऑफिसच्या कामाचा तुझ्यावरचा लोड कमी करायचा प्रयत्न करतोय. जमेल तितका तुला आणि वहिनीला तुमचा क्वालिटी टाईम मिळावा म्हणून प्रयत्न करतोय. भूतकाळात जे झालं त्याचा तुला होणारा त्रास कळतोय रे मला. आपल्या दोघात तूच आईबाबांच्या जास्त जवळ होता, त्यामुळे त्याचा तुला होणारा त्रास मी समजू शकतो. पण दादा, 22 वर्ष झालीत रे त्या गोष्टीला. मला वाटतं तू ते सगळं विसरून आयुष्यात पुढे जावं. वहिनीसोबत एक नवीन सुरुवात करावी. माहीत आहे हे एवढं सोपंही नाहीये. या प्रवासात नक्कीच भूतकाळात घडलेल्या काही गोष्टी, काही व्यक्ती आडव्या येतील. पण दादा, प्रयत्न केला तर सगळंच शक्य आहे हे तूच म्हणतोस ना. तूही बघ ना एकदा प्रयत्न करून. माझ्यासाठी, वहिनीसाठी, तुझ्या स्वतःसाठी. प्लीज दादा. आयुष काही वेळ अनयजवळ थांबून त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि काहीच वेळात फ्रेश होऊन बाहेर आला. तो सरळ किचनमध्ये गेला. त्याने जास्त आवाज न करता स्वयंपाक करायला सुरुवात केली. आयुषला माहीत होतं की अनय त्याला किचनमध्ये जाण्यापासून थांबवायचा, कारण त्याला त्याची काळजी वाटायची. पण त्याला हेही माहीत होतं की अनयला त्याच्या हातचं जेवण खूप आवडतं, म्हणून आज त्याला त्याच्या दादा आणि बहिणीसाठी त्याच्या हाताने जेवण बनवायचं होतं. मयुरी आणि अनय शांतपणे झोपलेले होते आणि आयुष त्यांच्यासाठी जेवण तयार करत होता. आयुष फ्रेश होऊन किचनमध्ये आला. आज त्याला त्याच्या दादा आणि वहिनीला त्याच्या हाताने बनवलेलं काहीतरी खाऊ घालायचं होतं. तो कसलाही आवाज न करता किचनमध्ये काम करत होता, जेणेकरून हॉलमध्ये झोपलेल्या अनयला डिस्टर्ब होणार नाही. दुपारी किचनच्या डायनिंग टेबलावर झोपलेल्या मयुरीला संध्याकाळी जाग आली. तीही उठली. तिलाही आता बरं वाटत होतं. ती फ्रेश झाली. तिचं सहज लक्ष घड्याळाकडे गेलं तर त्यात जवळजवळ 6:30 वाजले होते. बापरे, 6 वाजून गेले. सकाळी पण अनयनेच सगळं जेवण बनवलेलं. मयुरी, आता तरी तुला करावं लागेल. चल पटकन, शिवाय आयुषही येईल. स्वतःशीच बोलत ती रूम बाहेर येते. तिची नजर हॉलमध्ये जाते तर तिथे अनय झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा तिलाही दिसत होता. मोह तर तिलाही झाला की त्याच्याजवळ जावं, त्याच्या केसातून हात फिरवावा. पण तिने त्याच्यावर खिळलेली तिची नजर महत्प्रयासाने त्याच्यावरून हटवून किचनकडे नेली तर तिथे स्वतःच्याच तंद्रीत आयुष कानात हेडफोन घालून जास्त आवाज न करता जेवण बनवत होता. ती हसतच त्याच्याकडे जायला निघाली. मयुरी अचानक आयुष समोर येते, त्यामुळे तो घाबरून ओरडणारच की तिचं त्याच्या तोंडावर हात ठेवते. श्श, हळू, अनय झोपलाय. ती त्याला हाताने हॉलकडे इशारा करते आणि त्याच्या तोंडावर असलेला स्वतःचा हात काढून घेते. वहिनी, तू अशी अचानक समोर आल्यावर काय होणार आहे माझं? तो कानातले हेडफोन काढत बोलतो. काय बनवतोय? ती किचनमध्ये नजर फिरवत बोलते. आतापर्यंत तर फक्त कणिक मळलंय आणि भाजीची तयारी करून ठेवली. कसली भाजी करायची? दे, मी करते. ती त्याच्या हातातील चमचा घेत बोलते. एक मिनिट. वहिनी, तुझी तब्येत बरोबर नाहीये ना? मग तू का करते हे सगळं? मी करतो, राहू देत. आयुष, आता मला बरं वाटतंय, मी करते ना. प्लीज, मला बसून बसून पण कंटाळा येतो रे. सवयही नाही ना. प्लीज. अगं पण आयुष, प्लीज प्लीज प्लीज. ती अगदी रिक्वेस्ट करत बोलते. ठीक आहे, तू फक्त भाजी करायचीस, बस. बाकी सगळं मी करेल. हो, चालेल. पण तू मला आजचा मेनू अजून सांगितलाच नाहीये. आज मी बटाट्याची भाजी, पुऱ्या आणि खीर करणार आहे, शेवयाची. दादाला खूप आवडते म्हणून. आयुष स्वतःवरच खुश होत बोलतो. सगळं फक्त दादाच्या आवडीचं करणारेस? ती बारीक तोंड करून बोलते. सॉरी, पण मला तुला काय आवडतं ते माहीतच नाहीये, नाहीतर मी ते पण केलं असतं. अरे, काही हरकत नाही, मी तर सहज म्हणाले होते. चल, आपण सगळं लवकर आवरून घेऊया. तुझा भाई उठायच्या आत, नाहीतर तो आपल्या दोघांची इथून हकालपट्टी करेल मला बरं नाही म्हणून आणि तू सगळं बिघडवून ठेवशील असं म्हणून. चल पटकन चल. मयुरी त्याला घाई करत बोलते. हो, बरोबर. भाई उठला तर खरंच आपल्याला दोघांनाही इथून हाकलून लावेल.
असंच गप्पा मारत ती दोघे जेवण पूर्ण तयार करता. हुश, झालं बाबा एकदाचं. आयुष शेवटची तळलेली पुरी पोळ्याच्या टोपलीत टाकत बोलतो. तुला किती घाम आलाय आयुष? बघ. अरे हो, खरंच की. आयुष चेहऱ्यावर हात ठेवत बोलतो. थांब मी पुसते. बोलतच मयुरी तिच्या ओढणीने त्याच्या कपाळावरचा घाम पुसायला लागते. ती त्याचा पूर्ण चेहरा पुसते. हे बघ, झालं आता. तू पटकन जाऊन फ्रेश होऊन ये, मग आपण तुझ्या दादाला उठवू. मयुरी बोलते, पण आयुष मात्र फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत असतो. वहिनी, एक बोलू? तो तिच्याकडे पाहतच बोलतो. हो बोल ना, काय झालं? तू आज जसा माझा चेहरा पुसलास ना, माझी आई असती तर तिनेही असाच पुसला असता ना, हो ना? बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. तिनेही असाच पुसला असता तुझा चेहरा. मयुरीही त्याच्याकडे पाहत बोलते. अनयने तिला सांगितलं होतं की आयुष तेव्हा खूपच लहान होता जेव्हा त्यांचे आई बाबा त्यांना सोडून गेले होते. तुला माहीत आहे वहिनी, भाईने ना आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केलंय. माझे आई बाबा बनण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण आज जेव्हा तू हे असा तुझ्या ओढणीने माझा चेहरा पुसलास ना, तेव्हा समजलं की त्याने खूप काही केलं, पण तरीही तुझ्याशिवाय ते अपूर्ण होतं. त्याने अगदी भरभरून प्रेम दिलं, पण ते प्रेमही तुझ्या प्रेमाशिवाय अपूर्णच आहे. तुझं असणंच असं त्याला पूर्ण करतं ना, तसंच ते मला त्याच्याकडून मिळणाऱ्या प्रेमालाही पूर्ण करतं. तेव्हा ती भावना ना जगातली सगळ्यात ग्रेट भावना असते. वहिनी, तू भाईसारखंच नेहमी माझ्यासोबत असशील ना गं, प्लीज. तो तिचे दोन्ही हात हातात घेऊन बोलतो. आयुष, अरे मला वहिनी बोलतोस ना तू, मग तरी असं का विचारतोस? मी कशाला कुठे जाईल? मी इथेच तुमच्यासोबत असेल नेहमी, आणि तुला जेव्हा कधी काही वाटलं ना, तर तू मला सांगू शकतो. माझ्याजवळ तुझं मन मोकळं करू शकतो. मयुरी त्याला बोलते. नकळत तो बोलून गेला होता की खरंच ती त्याच्यासाठी त्याच्या आईसारखी आहे, आणि ही फिलिंग तिच्यासाठी नवीनच होती. डोळ्यात पाणी तरी ओठांवर खूपच गोड स्माईल आणणारी होती. पण त्या दोघांनाही माहीत नव्हतं की थोड्या वेळापूर्वीच उठलेला अनय त्यांचं बोलणंही ऐकतोय आणि त्यांच्याकडे पाहतोही आहे. त्यालाही त्याच्या आईबाबांची आठवण आलेली असते, पण तो शितापीने डोळ्यातले अश्रू परतवून लावतो आणि जरासं रागीट चेहरा करून त्या दोघांजवळ जातो. काय चाललंय इथे, आणि तुम्ही इथे काय करताय? भाई, आयुष आवंडा गिळत बोलतो. तीच अवस्था मयुरीची असते. आयुष, तुला किती वेळा सांगितलंय तू किचनमध्ये यायचं नाही म्हणून? आणि तू ताप आलाय ना तुला, मग इथे काय करते? तू आराम करायचं सोडून. अनय हाताची घडी घालून बोलतो. नुकताच झोपेतून उठल्याने त्याचे डोळे लाल दिसत होते. त्याचे केसी सगळे अस्ताव्यस्त झालेले होते. आळसावलेला चेहरा आणि त्यावरचे रागावलेले भाव. तो एक हँडसम डेव्हिल दिसत होता. भाई, मी काहीच नाही केलं. ते वहिनी किचनमध्ये काहीतरी करत होती. मी तेच पाहायला आलो होतो की ती नक्की काय करते. हे बघ, तिने तुझ्या झोपेचा फायदा घेऊन सगळं जेवण बनवलं. आता तूच बघ तिच्याकडे. मी आलोच. मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे, म्हणत आयुष अनयच्या कडेकडेने सटकून त्याच्या रूममध्ये पळून गेला. मयुरी तर त्या खोटं बोलणाऱ्या आणि सगळं तिच्यावर ढकलून पळून जाणाऱ्या आयुषकडे पाहतच राहिली. मी इकडे उभा आहे. अनय आयुष गेला त्या दिशेने पाहणाऱ्या मयुरीला बोलतो. अनय, हे बघ, मी समजावून सांगते तुला. मयुरी एक एक पाऊल मागे जात बोलते. अनय मात्र तिथेच त्याच्या जागेवर उभा असतो. मला तू हे सगळं करण्यामागचं स्पष्टीकरण हवं आहे. अनय अजूनही रागानेच बोलत असतो. हो देते ना. ते म्हणजे काय झालं, मी ना म्हणजे मला ना. अरे ते हे नसतं का? काय? अरे तेच ते, म्हणजे ते नाही का, मला ना भूक लागलेली आणि ती खिचडी मला नव्हती खायची, म्हणून मी हे सगळं केलेलं. मयुरी एका दमात सगळं बोलून मोकळी होते. इथे माझ्यासमोर ये. अनय त्याला घाबरून त्याच्यापासून लांब गेलेल्या मयुरीला बोलतो. तशी ती बिचकत एक एक पाऊल टाकत त्याच्याजवळ येते आणि त्याच्यासमोर उभी राहते. आता सांग, का केलंस तू हे सगळं? ते मला खरंच भूक लागलेली होती म्हणून. सॉरी. ती मान खाली घालत बोलते. खरंच? ठीक आहे.
बोलत तो तिच्या थोडं जवळ जात एक हात वर करत बोलतो. त्याला जवळ आलेलं पाहून ती त्याच्याकडे पाहते तर तो तिच्या कपाळावर हात ठेवून तिचा ताप चेक करत होता. ताप नाहीये आता. तुला अजून काही त्रास नाही होत आहे ना? नाही, ती मान हलवत बोलते. ठीक आहे, मी फ्रेश होऊन आलो. तोपर्यंत तू हॉलमध्येच बस. काही काम करायची गरज नाहीये, समजलं? तो तिचा हात पकडून तिला किचन बाहेर घेऊन येतो आणि तिला हॉलमध्ये जायचा इशारा करतो. थोड्याच वेळात ते तिघेही जेवायला बसता. मयुरी आयुषवर चिडलेली असल्याने ती त्याच्याशी बोलत नसते आणि आयुष तिला असं चिडलेलं पाहून तिच्यावर हसत असतो. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब